ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। अकोल्यामध्ये कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतो आहे, कारण गेल्या 24 तासात 259 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे। अगदी खरे, अकोल्यात कोरोनाचा उद्रेक झालेला आहे आणि 24 तासात जवळपास 250च्या वर रुग्ण सापडत आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। अकोल्यातली एकूण रुग्णसंख्या आता 13,137 वर पोहोचलेली आहे आणि वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती आता जारी केलेली आहे। अकोल्यात वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेली आहे। लॉकडाऊन न करता पुन्हा एकदा लोकांना एक शेवटची संधी द्यावी या अनुषंगाने आम्ही आतापर्यंतच्या केलेल्या रिस्ट्रिक्शनमध्ये आणखी वाढ करण्याच्या विचारात आहोत। त्या संदर्भातल्या रितसर आदेश आम्ही लवकरच निर्गमित करीत आहोत। विवाहाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणताही विवाह, कोणताही लग्न समारंभ होणार नाही याच्या बाबतीमधले सुद्धा आदेश आम्ही निर्गमित करीत आहोत। येत्या रविवारी संपूर्ण लॉकडाऊन, येत्या रविवारी आपल्याकडे संचारबंदी पण आपण लागू ठेवू आणि 24 तास म्हणजे एक शनिवारच्या रात्रीपासून ते सोमवारच्या सकाळपर्यंत असा एक 24 तासाचा कंप्लीट लॉकडाऊन ठेवण्याचा सुद्धा आम्ही विचार करीत आहोत। ही एक आपली पहिली एक छोटीशी स्टेप आहे, जेणेकरून लोकांना याची एक संधी उपलब्ध करून देणे, लोकांना एकदा त्याचं आवाहन करणे की आता जर का आपण या ठिकाणी थांबलो नाही आणि आपण घरात थांबलो नाही तर भविष्यामध्ये आपल्याला मोठ्या लॉकडाऊनला सुद्धा सामोरं जावं लागेल। तर आपण पाहिलं, अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की ते सध्या 24 तासांचा लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहेत। मात्र जर नागरिकांनी ऐकलं नाही अजिंक्य, तर पुन्हा एकदा कठोर संचारबंदी करावी लागणार आहे। अकोल्याप्रमाणेच अशीच परिस्थिती अमरावतीमध्ये सुद्धा बघायला मिळते आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये संचारबंदीची घोषणा करण्यात आलेली आहे। शनिवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळपर्यंत ही संचारबंदी असेल, तर अकोल्याची देखील संचारबंदीच्या दिशेनेच वाटचाल सुरू आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी करण्याच्या विचारात असल्याचं सांगितलेलं आहे। आपण पाहतो ही 3 दृश्य अमरावती, अकोला, यवतमाळ या ठिकाणी संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली जाणार आहे। यवतमाळमध्ये तर आजपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे। आज रात्रीपासून म्हणजे रात्री 12 वाजल्यापासून हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे। कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असल्या कारणामुळे प्रशासनाने आता हा कठोर निर्णय घेतलेला आहे। आपण पूर्ण जिल्ह्यासाठी आणि या 3 नगर परिषद एरियाज जे आहे, टाउन्स जे आहे त्यांच्यासाठी सेपरेटली असं आपण लॉकडाऊन आणि त्यांचे इम्प्लिमेंटेशनचे आदेश आपण आज देणार। किती वाजतापासून हे लॉकडाऊन सुरू होईल? बेसिकली लॉकडाऊन जे आहे ते आजपासूनच इम्प्लिमेंट होतील आणि इनिशियल स्टेजमध्ये आम्ही फॉर नेक्स्ट मंथ वीक आम्ही मॉनिटर करणार की जिल्ह्याच्या कशा प्रकारे म्हणजे ट्रेंड काय होणार आहे काय, आणि त्यानंतर आफ्टर 28 परत आम्ही डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स जे कमिटी आहे या कमिटीमध्ये पुन्हा सर्व जे वरिष्ठ अधिकारी आहे यांच्या ओपिनियन घेऊन आम्ही पुढचा निर्णय जे आहे आम्ही ते घेणार। आपण अमरावती, अकोला आणि यवतमाळ मधला आढावा घेतला। तिथे आता संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, पण पुन्हा एकदा मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये रुग्णसंख्या वाढतीये, त्यामुळे या विषयी देखील आपल्याला बोलायचं आहे। आपल्या सोबत सध्या डॉक्टर विपिन इटनकर आहेत, नांदेडचे जिल्हाधिकारी। त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलणार आहोत। नांदेडमधली परिस्थिती नेमकी काय आहे त्याबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। विपिनजी, आपलं खूप खूप स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। नांदेडमध्ये सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढतीये का? काय नेमकी सध्याची नांदेडमधली परिस्थिती आहे? थँक्यू। नांदेडचं आपण जर सिच्युएशन बघितली तर टिल नाऊ इट इज अंडर कंट्रोल, कारण काल आपले टोटल 1000 टेस्टपैकी 21 आपले पॉझिटिव्ह आलेले होते, त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट इज बिटवीन 2 to 3%। परंतु काल मुख्यमंत्री महोदयांची आणि CS साहेबांची जी आमची विशी घेतली त्याच्यामध्ये जसं आपण आता सांगितलेलं आहे की विदर्भातले काही जिल्हे आणि वेस्टर्न महाराष्ट्रातले काही जिल्ह्यांमध्ये हे केस वाढत आहे, सेम आपल्याकडे पण हे होऊ शकते। त्यामुळे कालच आम्ही फेसबुक लाईव्ह घेऊन मी स्वतः जिल्ह्याचे SP, CO आणि कमिशनर आम्ही सुद्धा फेसबुक लाईव्ह घेतला आहे। आपला जिल्हा नांदेड जिल्हा जरी आता ग्रीन झोनमध्ये आहे, सेफ असं वाटत असेल, परंतु जे परिस्थिती बाकी जिल्ह्यांची झालेली आहे ते आपल्याकडे पण होऊ शकते। त्यामुळे आम्ही काही 2-3 आम्ही इन्स्ट्रक्शन इश्यू केलेले आहे की बेसिकली आम्हाला जर हे स्प्रेड रोखायचं आहे तर जे आपले नांदेडकर आहेत त्यांना रिस्पॉन्सिबली बिहेव करावं लागणार आहे, कारण ऑलरेडी आमच्या SOP सगळ्या इश्यू झालेले आहे। कोणावर फाईन करणे, किती फाईन करणे ऑलरेडी आम्ही इश्यू केलेला आहे। आणि दुसरा आमचा आहे की सुपर स्प्रेडर्स, बेसिकली जे दुकानदार
ज्या ठिकाणी गर्दी होते तर ऑलरेडी आम्ही नगरपालिके आणि जिल्हा परिषदने आम्ही ऑलरेडी ही SOP दिलेली आहे की कोणत्या दिवशी कोणाची आम्ही चाचणी करणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे आधी आमच्या 1,500 ते 2,000 आमच्या चाचण्या होत्या, तर आम्हाला 3,500-4,000 पर्यंत आम्हाला त्या चाचण्या न्यायच्या आहे, जेणेकरून विपिनजी, मुद्दा जे असा super उपस्थित spreader आणि होतो, जे- प्रशासनाकडनं त्यांची कामं केली जात आहेत, मात्र जे नागरिकांचं सहकार्य अपेक्षित आहे ते मिळत नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ गर्दीच्या ठिकाणी तुम्ही कारवाई करायला जाल, तुमच्याकडे अधिकारी असतील, मात्र त्याचबरोबर त्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्या व्यक्तींकडनं बाधित होण्याचा धोका असतो. नागरिकांना 100दा सांगून झालेला आहे, मात्र अद्यापही त्यांना कोविडचा किंबहुना कोरोनाचा सिरियसनेस आलेला नाहीये आणि ही आपल्यासाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरली आहे का? एक्झॅक्टली माझं हेच म्हणणं आहे की 2 इश्यू आहे. लोकांना असं वाटतं की याचा केसेस कमी झाला त्यामुळे कोरोना गेलेला आहे. मी हे सांगतो की कोरोना गेलेला नाही आहे. कोरोना तितकाच आहे जेवढा 1 वर्ष आधी होता. आणि दुसरं, लोकांना असं वाटत आहे की आता वॅक्सिन आली, फ्रंटलाईन वर्कर्सला आपण वॅक्सिन दिली, डॉक्टर्सला दिली, रेव्हेन्यूच्या लोकांना दिली, पोलिसांना दिली, तर आता आम्हाला वॅक्सिन भेटणार आहे, त्यामुळे आम्ही इरिस्पॉन्सिबली वागू शकतो. परंतु माझं असं मत आहे की इवन दो वॅक्सिन आलेली आहे, त्याला वॅक्सिनेशन करून इम्युनिटी यायला 28 to 45 डेज लागतात. त्यामुळे जरी तुम्ही वॅक्सिन येणार आहे, त्यामुळे तुम्ही इरिस्पॉन्सिबली न वागता रिस्पॉन्सिबली वागा. कारण ही सगळं लॉकडाऊन आम्ही कोणासाठी करत आहे? प्रशासन जरी आम्ही लॉकडाऊन करू फ्युचर में, तर ते आम्ही लोकांसाठीच करणार आहे, कारण स्वतःसाठी आम्ही करत नाही आहे. लोकांनी जर रिस्पॉन्सिबली वागलं तर मला वाटत नाही लॉकडाऊनची गरज नांदेडमध्ये तरी पडणार. आणि मला हे मी आय एम अश्युअर्ड की जसं मागच्या 1 वर्षामध्ये जनतेने साथ दिला आहे, त्याप्रमाणे येत्या काळातही नांदेडकर विल ॲक्ट रिस्पॉन्सिबली आणि आम्हाला नांदेड जिल्ह्याला लॉकडाऊन करण्याची गरज पडणार नाही असं मला आज सर, वाटतं. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला प्रशासनाला लॉकडाऊन जे करायचं ते करण्याची आम्ही गरज निश्चितच करू. पडणार नाही असा विश्वास तुम्ही व्यक्त करतात आणि तसंच कदाचित व्हावं अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे. मात्र नागरिकांमध्ये त्याचा अवेअरनेस नाहीये. माझ्याकडे जे आकडे दिसत आहेत, 7 फेब्रुवारी पर्यंत जर आपण विचार केला तर दिवसाला साधारण 15च्या आसपास रुग्ण मिळत होते. मात्र त्यानंतर जी ऑल ऑफ सडन रुग्णांची वाढ जी सुरू झालेली आहे, 8 फेब्रुवारी 9 फेब्रुवारी या दिवशी रुग्णांची वाढ ही 22, 25, 35, 40 या रेंजमध्ये होऊ लागलेली आहे. ऑल ऑफ सडन जी ग्रोथ झालेली आहे त्याचं नेमकं कारण काय? याचं नेमकं एक कारण हे आहे की आम्ही टेस्टिंग वाढवलेली आहे. ॲज यू इन्क्रीज द नंबर ऑफ टेस्ट, तर थोडे प्रमाणामध्ये आपण याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट बघतो, म्हणजे 100 टेस्ट केलं तर किती पॉझिटिव्ह आले. आणि चांगली बाब ही आहे नांदेडसाठी की मागच्या 2 महिन्यापासून आणि स्पेशली या फेब्रुवारी महिन्यामध्ये आमचं पॉझिटिव्हिटी रेट 2.5 to 3% आहे, म्हणजे 100 पैकी 3 पेशंट रुग्ण हे पॉझिटिव्ह येत आहे. परंतु आता आम्ही याच्यासाठी एक्स्ट्रा केअरफुल आम्ही यासाठी राहतो, कारण नेबरिंग जिल्हे आणि सगळ्या तिथे केसेस वाढलेले आहेत. त्यामुळे आमच्या जिल्ह्यात ही वाढीची शक्यता टाळता येत नाही. देर इज हाय प्रोबॅबिलिटी दॅट केसेस कॅन इन्क्रीज, मे इन्क्रीज. त्यामुळे आम्हाला हे टेस्टिंग अजून वाढवायचे, ज्यामुळे सुपर स्प्रेडर्स आणि जे हेल्दी कॅरियर्स आहेत त्यांना आम्ही लवकर हे करून त्यांना आयसोलेट आम्ही करू. पण विपिनजी, नांदेड शहर आणि ग्रामीण भागामध्ये नेमके असे कोणते स्पॉट्स आहेत जे आयडेंटिफाय केले गेलेले आहेत की ज्या ठिकाणी रुग्णवाढ जास्त दिसते, कंटेनमेंट झोन कदाचित करण्याची शक्यता वाटतेय का? आणि दुसरा महत्वाचा पार्ट म्हणजे आता तुम्ही म्हणताय की आरोग्य यंत्रणा सज्ज तर आहेच, पण अनेक असे कोविड केअर सेंटर्स होते की जे गेल्या काळात तात्पुरत्या काळासाठी म्हणून बंद करण्यात आलेले होते, कारण तितका जोर नव्हता कोरोनाचा आणि नियंत्रणात होती परिस्थिती. पण आता ज्या वेळेला कोरोना वाढतोय त्यावेळेला पुन्हा एकदा ह्या गोष्टी कार्यान्वित कराव्या लागणार आहेत का? आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे हे सगळं कार्यान्वित करण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ आणि वैद्यकीय सोयीसुविधा आहेत का? म्हणजे टू बी पर्टिक्युलर फॉर नांदेड, आम्हाला असं वाटतं की ऑलरेडी आमच्या CCC आम्ही बंद केल्या होत्या, त्या टेम्पररी आम्ही बंद केल्या. जर आम्हाला केसेस वाढले आणि आम्हाला अचानक सुरू करावं लागलं तर आम्ही विदिन अ डे वी कॅन स्टार्ट द CCC. आणि दुसरा प्रश्न आपला होता की मनुष्यबळ ऑलरेडी आमच्याकडे आहे आणि जे आम्ही CCC कमी केलेले आहेत, तिथले जे आम्ही मनुष्यबळ कमी केलेले आहेत त्यांना आम्ही सांगितलं आहे की भविष्यामध्ये जर आम्हाला CCC सुरू करावं लागलं तर आम्ही तुम्हाला कॉल बॅक करू. त्यामुळे सध्या असं मला वाटत नाही की इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे जवळपास पीक पिरियडमध्ये आमच्याकडे 4,000 ते 5,000 बेड CCC करिता होते. विपिनजी, अगदी एक शेवटचा प्रश्न विचारतो, आपल्याकडे वेळ कमी आहे. तुम्ही म्हणताय ज्या पद्धतीनं तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये रुग्ण वाढू लागलेली आहेत, आसपासचे जिल्हे आणि बाजूला असलेलं राज्य, आता किमान बाजूच्या राज्यातनं प्रवेशबंदी तरी करावी लागेल का पुढच्या काही दिवसांमध्ये जर आकडे असेच वाढत राहिले तर? ते आम्ही येत्या 1-2 दिवसामध्ये जे आमचा ट्रेंड येईल, टेस्टिंग वाढवल्यावर आणि कोणत्या रिजनमधले टेस्ट वाढवल्यावर कोणते पॉझिटिव्हिटी कुठून येतात त्याच्यावर आम्ही आमचं डिपेंडेंट राहील की बॉर्डर सील करायचे आहे की कंटेनमेंट अजून लॉकडाऊन करायचं, ते आम्ही येत्या काळामध्ये डिपेंडिंग ऑन द टेस्ट रिझल्ट्स आम्ही डिसाईड करू. अगदी खरं विपिनजी, तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं पुढच्या काही दिवसांमधले नांदेड जिल्ह्यातले आकडे हे नांदेड जिल्ह्याचं भवितव्य ठरवणार आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लागेल की नाही. खूप खूप धन्यवाद डॉक्टर विपिन इटनकर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. न्यूज 18 लोकमतमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपण पाहतो आहोत कोरोना विषयीचा विशेष कार्यक्रम दुसरी लाट. आता पाहूयात एक मोठी ब्रेकिंग न्यूज उस्मानाबादमधनं. तुळजाभवानीच्या मंदिरात कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. मंदिरात नो मास्क नो एंट्री हा नियम काटेकोरपणे पाळला जातोय. 65 वर्षांवरच्या नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे आणि 10 वर्षांखालील मुलांनाही प्रवेश बंदीचा निर्णय आता मंदिर प्रशासनानं घेतलेला आहे. सोबतच दर्शन पासची ही संख्या निम्म्यावर आलेली आहे. 20,000 10,000 दर्शन पासच आता दिले जाणार आहेत. याच सोबत पेड पासची संख्या ही कमी करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हे आदेश काढलेले आहेत. तुळजाभवानी मंदिरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता कडक नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. बातमी पुण्यातली आहे. पुण्यामध्ये दिवसभरात 465 नवे कोरोना रुग्ण आढळलेले आहेत आणि 9 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर 184 रुग्ण कोरोनामुक्त झाले, त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. दिवसभरात 465 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे आणि 184 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा आम्ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतोय, कोरोना संपलेला नाहीये, काळजी घ्या, सुरक्षित राहा. आणि सोबतच कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं आता अतिशय गरजेचं बनलेलं आहे. कारण कोरोनाचं संकट पुन्हा एकदा घोंघावू लागलेलं आहे. या संकटाला जर आपल्याला वेळीच रोखायचं असेल तर पुन्हा एकदा संयम राखणं आणि जबाबदारीचं भान ठेवणं गरजेचं आहे. या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.